मुंबईकरांसाठी आता एक महत्त्वाची बातमी। घाटकोपर वर्सोवा ही सुरू करता येईल। मुंबईतील भाजप खासदार किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांची आज भेट घेतली आणि मेट्रो सुरू होण्यात असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी केली। या मेट्रोसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं होतं, पण अंतिम प्रमाणपत्रासाठीची फाईल गेले 3 महिने रेल्वे मंत्रालयाकडे पडून होती। आज रेल्वे मंत्र्यांनी तातडीनं अंतिम प्रमाणपत्र देऊन मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला। घाटकोपर वर्सोवा मेट्रो आता तातडीनं सुरू करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। 3 महिने ही फाईल हिथून तिथे धक्के खात होती। 10 दिवस गोपाल शेट्टी आणि मी याचा पाठपुरावा केला आणि आज रेल्वे मंत्री सदानंद गौडांनी स्वतः मला सांगितलं कि हमने अभी आधे घंटे पहले ये क्लियरेंस दे दिया है, रेलवे बोर्ड की मीटिंग होके क्लियर कर दिया है। अब आप कल चाहे तो कल मुंबई मेट्रो चालू कर सकते हैं। आता मला पृथ्वीराज चव्हाणांना सांगायचं आहे, पृथ्वीराज जी आता मेट्रो केव्हा चालू करणार आणि मेट्रोचं भाडं किती असेल। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, रेल्वे मंत्रालयाकडून तर ग्रीन सिग्नल दिलेला आहे, अंतिम प्रमाणपत्र मिळालेलं आहे मेट्रोला। काय नेमकं कारण होतं 3 महिने ही फाईल अडकून राहण्यामागचं? हिमाली, आपल्याला जी माहिती मिळते आहे की जे प्रमाणपत्र लागतं, अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र लागतं, सिक्युरिटी क्लिअरन्स ज्याला म्हणतात, की प्लॅटफॉर्म ठीक आहेत की नाही, जी स्थानकं बनवली आहेत ती ठीक आहेत की नाही, सुरक्षित आहेत की नाही, आणि जी काही दिवसांपूर्वीचं होतं की जे डब्बे होते, मेट्रोचे जे डब्बे होते ते सुरक्षित आहे की नाही, ह्या संदर्भात अंतिम क्लिअरन्स मिळणं अपेक्षित होतं, परंतु गेले 3 महिने ही फाईल पेंडिंग होती अशी माहिती किरीट सोमय्याने दिली। परंतु आज त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा ते रेल्वे मंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांनी ही फाईल क्लिअर केली असल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की अगदी उद्या देखील राज्य सरकारला हा निर्णय घ्यायचा आहे, कधी मेट्रोची जी सर्व्हिस आहे ती सुरू होईल। जर सरकारने निर्णय घेतला तर अगदी उद्यापासून देखील ही मेट्रो सर्व्हिस सुरू होऊ शकते। त्यामुळे आपण बघतोय की कुठेतरी किरीट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी खासदारकीची शपथ घेतल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आणि त्यांच्यासाठी तरी आजचा हा महत्त्वाचा होता की मुंबईकरांसाठी ही पहिली भेट ते देऊ इच्छित होते। त्यामुळेच आता मुंबईकर अधिक उत्सुकतेने वाट पाहतायत की ही मेट्रो कधी सुरू होणार आहे। धन्यवाद रश्मी, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।